काढा नुसतं पावसाचं पाणी तेवढंच काम आहे आपल्याला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला. भावांनो, पावसामुळे कसलं भारी वातावरण झालंय बघा. आणि हे काका बघा, असल्या वातावरणाचा आनंद घ्यायचं सोडून गाडी 120च पळवायला लागलेत. मग जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. मजबूत करेच फिरवले. म्हणलं तेवढीच कष्ट करायला मनगटात ताकद येईल. आजचा विषय होता शोल्डर आणि कार्डिओचा. मग चालू केला एकदम टॉपचा शोल्डर वर्कआउट. पहिल्यांदा काय आपल्याला सगळे सेट जमत नव्हते, पण आता सगळे सेट आपण प्रॉपरच घेतो. त्यानंतर केला 30 मिनिटं एकदम हार्ड कार्डिओ. सगळा घामच काढला बॉडीतनं. नंतर 20 मिनिटं इनकेल वॉकिंग करून आजचा पॉवरफुल सेशन कम्प्लीट केला आणि निघालो घरी. घरात पोहोचल्यावर मस्त प्रोटीन शेक घेऊन आपली एनर्जी रिस्टोर केली आणि आवरून थोडे ओट्स खाल्ले. त्यानंतर निघालो आपल्या उद्योगाला. जाताना अगरबत्ती आणि धूप घेऊन पोहोचलो शॉपवर. मग शॉपचं शटर ओपन केलं आणि शॉप समोर सगळं साचलेलं पाणी काढत बसलो. आणि पावसाळ्यात गेल्या गेल्या आपल्याला हेच काम असतंय बघा. नंतर बाहेरच्या काउंटरवर सगळा सेटअप रेडी केला. त्यानंतर सगळी शॉप मधली साफसफाई केली आणि कचरा घंटागाडीत टाकून नगरपालिकेला सहकार्य केलं आणि देवपूजा करून आपल्या दिवसाची सुरुवात एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने केली. थोड्या वेळाने आली आपली पहिली ऑर्डर कोल्ड कॉफीची. मग काय, देवाचं नाव घेऊन बनवून दिली एकदम टॉपची कॉफी कस्टमरला. नंतर आपल्या भाऊकडून थोडं पाणी भरून घेतलं. थोड्या वेळाने गेलो कॅफे धीरामध्ये, कारण एका मॅडमची कॉफीची ऑर्डर डिलिव्हर करायची होती. आणि ऑर्डर दिल्याबद्दल मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या ऑर्डरमुळे 2 पैसे आमच्या खिशात पडले. मग तिथनं शॉपवर येऊन मस्त जेवण केलं. थोड्या वेळानं पुन्हा आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग काय, लगेच रेडी करून दिली कस्टमरला. आणि जरा मी पण कॉफी पण जरा चिल्ड झालो. त्यानंतर आपले ओट्स संपत आले होते, म्हणून मोरींकडून जाऊन थोडे ओट्स घेतले आणि थोड्या वेळाने गेलो दुकानात कॉफी पाऊच आणायला. आणि आजी बघा कशा मोजून देतात. एक कॉफी जास्त दे म्हणलं तर आजी म्हणले महागाई लय वाढली बाळा. मग तिथनं शॉपवरून बनवली आपली इव्हिनिंग ब्लॅक कॉफी आणि कॉफी घेऊन आपला आजचा दिवस कंप्लीट केला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.